खोपोली नगरपालिकेचे विद्यमाननीय नगरसेवक हरीजी काले यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरविले. त्यांनी नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करीत आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता खोपोली नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून कुलदीपजी शेंडे, तसेच राजू गायकवाड व संजयजी दलवी, राकेश चव्हाण, ऋषिकेश दलवी, लखन पवार, श्रीकांत आठवळे व सागर मोहिते, संतोष मोहिते, आर्यन संतोष नायडू व आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी महाडिक, नगरसेवक राहुल गायकवाड, ॲडव्होकेट अनिता पवार, नगरसेविका राजू गायकवाड, तात्या रिठे व अत्रे मॅडम, नगरसेविका व माजी नगराध्यक्ष आनंद नायडू व तसेच माजी नगरसेवक राजेंद्र फक्के व संदीप पाटील व हरीजी काले यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत असताना त्यांना माजी नगराध्यक्ष व त्यांचे गुरु म्हटले जाणारे व खोपोलीकरांचे लाडके आप्पा दत्ताजीराव मसूरकर तसेच सर्व त्यांचे चाहते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरीजी काले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या कार्यालयात पोचले व तसेच त्यांच्या काले कन्स्ट्रक्शन यांच्या सर्व स्टाफने सुद्धा त्यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयामध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करीत आज हरीजी काले यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी आपण नगरसेवक होतो तेही न बघता त्यांनी गेली 8 वर्षापासून या उर्दू माध्यमिक शाळा व मराठी शाळा या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वयाचे वाटप हे कार्य त्यांनी सुरूच ठेवले. त्याचं ध्येय त्यांना त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले व अनेक भागामध्ये त्याने सामाजिक बांधिलकी करत त्यांनी आपला ध्येय चालूच ठेवलं व हरीजी काले यांच्या या वाढत्या कार्याला सलाम करीत नागरिक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा देत व त्यांना शुभेच्छा देताना म्हटलं की हरीजी तुम्ही भावी नगराध्यक्ष म्हणून यापुढील असाल असा ठाम विश्वास जनतेने त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या वचिवता साधत बोलण्यात आलं व सर्व त्यांच्या शिवसैनिक व मोठे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने.